गुड इव्हनिंग फ्रेंड्स आणि आदरणीय सर्व पालक. एखादा विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याने नेमकं इंग्रजीमध्ये कसं बोललं पाहिजे या संदर्भात आज मी व्हिडिओ बनवणार आहे. समजा एखाद्या विद्यार्थ्याने वर्गात प्रवेश केला तर त्याला जर इंग्रजीमध्ये कम्युनिकेशन करायचं असेल, कॉन्व्हर्सेशन करायचं असेल तर त्याने कसं करावं? तो असं म्हणू शकतो वर्गात प्रवेश करत असताना, मे आय कम इन टीचर, मी आत येऊ का सर मॅडम. म्हणजे शिक्षक असतील, शिक्षिका असतील, शिक्षक असतील तर सर म्हणा, मॅडम असतील म्हणजे शिक्षिका असतील तर मॅडम म्हणा. मे आय कम इन टीचर, मी आत येऊ का सर मॅडम. गुड मॉर्निंग टीचर, सुप्रभात सर मॅडम. थँक यू टीचर, धन्यवाद सर मॅडम. कॅन आय सीट हिअर, मी इथे बसू का. किंवा तुम्ही असं देखील म्हणू शकतात, मी इथे बसू शकतो का. प्लीज गिव मी स्पेस, मला कृपया थोडी जागा द्या. मला बसायचं असेल तर मला जागा लागेल म्हणून मी असं म्हणू शकतो, प्लीज गिव मी स्पेस, मग कृपया मला थोडी जागा द्या. पुन्हा आपल्याकडे काही वाक्य आहेत बघा, अतिशय सुंदर वाक्य आहेत. तोच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी विद्यार्थ्याला किंवा विद्यार्थिनीला परवानगी पाहिजे असेल तर ते इंग्रजीमध्ये कसे बोलू शकतात. आपल्या शिक्षक किंवा शिक्षिकांकडून परवानगी कसे घेऊ शकतात बघा. मे आय गो टू द वॉशरूम, मी लघवीला जाऊ का. मे आय ड्रिंक वॉटर, मी पाणी पिऊ का. मे आय वॉश माय हँड्स, मी हात धुवून घेऊ का. मे आय शार्पन माय पेन्सिल, मी पेन्सिलला टोक करू का. मे आय गो आउट, मी बाहेर जाऊ का. माझा अनुभव आहे, बऱ्याच जिल्हा परिषद शाळांमध्ये, माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शाळांमध्ये विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या बहाण्यातून शिक्षकांना म्हणतात की मे आय कम इन सर. पण नेमकं वर्गातून बाहेर जायचं असेल तर इंग्रजीमध्ये कसं बोलावं त्यांना कळत नाही, लवकर सुचत नाही. तर अशा वेळेला हे एक वाक्य म्हणजे प्रश्न स्वरूपात ते लक्षात ठेवू शकतात आणि बोलू शकतात. मे आय गो आउट, मी बाहेर जाऊ का. जसं मे आय कम इन म्हणजे मी आत येऊ का, त्याच पद्धतीने मे आय गो आउट, मी बाहेर जाऊ का. पुन्हा आपल्याकडे भरपूर वाक्य आहेत बघा. अभ्यासाबाबतीत म्हणजे सिलॅबस असेल, करिक्युलम असेल, त्या बाबतीत बोलायचे असेल तर इंग्रजीमध्ये एखादा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी कसं बोलू शकतो. आय हॅव डाऊट, मला एक शंका आहे. प्लीज रिपीट इट, कृपया पुन्हा सांगा. एखादी कॉन्सेप्ट, एखादा टॉपिक, एखादा पॉईंट, एखादा लेसन, एखादं गणिताचं उदाहरण, मग ते न्यूमरिकल किंवा वर्ड प्रॉब्लेम असेल, जर ते समजलं नसेल तर आपण असं म्हणू शकतो आपल्या शिक्षकांना, प्लीज रिपीट इट, कृपया पुन्हा सांगा. आय डोंट अंडरस्टँड, मला समजले नाही. आय हॅव फिनिश माय वर्क, माझे काम पूर्ण झाले आहे. आय हॅव डन माय होमवर्क, मी माझा गृहपाठ केला आहे. विच पेज नंबर, पान नंबर किती. आपण शिक्षकांना विचारू शकतो की पान नंबर किती. इज दिस करेक्ट, हे बरोबर आहे का. कॅन यू हेल्प मी, तुम्ही मला मदत करू शकता का. अतिशय गोड, सुंदर, सोपी, लहान वाक्य मी एखाद्या विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीने शाळेत किंवा वर्गात गेल्यानंतर नेमकं इंग्रजीत कसं कॉन्व्हर्सेशन केलं पाहिजे त्या दृष्टीने आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पुन्हा बघा, आपल्याकडे काही वाक्य आहेत अजून, अतिशय सुंदर वाक्य आहेत बघा. मित्रांसोबत बोलताना, आता शाळेत गेल्यानंतर आपण फक्त शिक्षकांशी बोलत नाही, आपण आपल्या मित्र आणि मैत्रिणींसोबत बोलत असतो. हाऊ आर यू, तू कसा किंवा कशी आहेस.
गिव मी युअर पेन, तुझे पेन मला दे. कीप क्वाईट, शांत रहा. डोंट फाईट, भांडण करू नका. मूव असाइड, बाजूला व्हा. लेट्स प्ले, चला खेळूया. ओपन युअर टिफिन, तुझा डबा उघड. शेअर युअर लंच, तुझ्या जेवणाचा डबा शेअर कर. कम विथ मी, माझ्यासोबत ये. वेट फॉर मी, माझ्यासाठी थांब. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यांचा उपयोग करून आपण आपल्या इंग्रजीला बोलण्याच्या दृष्टीने शार्पन करू शकतो किंवा योग्य ते प्रनन्शिएशन करू शकतो. राईट. बघा, अजून आपल्याकडे काही वाक्य आहेत. इतर छोटी आणि महत्त्वाची वाक्य जी विद्यार्थी आणि विद्यार्थिनीशी संबंधित आहेत. आय एम सॉरी, मला माफ करा. चूक झाली असेल, आय एम सॉरी. इट्स ओके, ठीक आहे. एक्सक्यूज मी, क्षमा करा, बाजूला व्हा. सी यू टुमारो, उद्या भेटू. हॅव अ नाईस डे, तुमचा दिवस चांगला जाओ. आय फॉरगॉट माय बुक, मी माझे पुस्तक विसरलो. आय एम प्रेझेंट, मी हजर आहे. प्लीज स्पीक लाऊडली, कृपया जोरात बोला. सीट प्रॉपरली, व्यवस्थित बसा. स्टँड अप, उभे राहा. गो देअर, तिकडे जा. कम हिअर, इकडे या. हेल्प मी, मला मदत करा. गिव मी युअर पेन, तुझी पेन मला दे. ड्रिंक ड्रिंक वॉटर, पाणी प्या. अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण शाळेत बोलू शकतो. अजून शेवटची काही वाक्य आहेत बघा. सिट डाऊन, खाली बसा. क्लोज युअर बुक, तुझे पुस्तक बंद कर. आपण असं म्हणू शकतो, ओपन युअर बुक, तुझे पुस्तक उघड. गिव मी युअर बुक, तुझे पुस्तक मला दे. गिव मी युअर नोटबुक, तुझी वही मला दे. गिव मी युअर पेन्सिल, तुझी पेन्सिल मला दे. अनेक वाक्य आपण बनवू शकतो. त्याच्यानंतर पुन्हा ओपन युअर बुक, तुझे पुस्तक उघड. राईट डाऊन, लिहून घ्या. रीड प्रॉपरली, व्यवस्थित वाचा. राईट प्रॉपरली, व्यवस्थित लिहा. लिसन केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. स्पीक कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने बोला. डोंट मेक नॉईज, आवाज करू नका. आय ॲम रेडी, मी तयार आहे. हुज पेन इज दिस, हे पेन कोणाची आहे. टेक दिस, हे घे. पुट इट बॅक, ते परत ठेव. ग्रेट जॉब, खूप छान काम केलं. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्न किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारची वाक्य बोलून आपण वर्गात गेल्यानंतर आपण आपल्या मित्रमैत्रिणींशी, आपल्या शिक्षकांशी, मुख्याध्यापकांशी या पद्धतीने इंग्रजीमध्ये संभाषण करू शकतो किंवा प्रश्नोत्तरांच्या इंग्रजीमध्ये खेळ खेळू शकतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद.